बघितलास का फोटो? नाही, प्रोजेक्ट बद्दल काहीही माहिती नसली तरी फोटो बघायला हरकत नाही. छान आहे सर फोटो. देव टूर्सला याचा नक्कीच फायदा होईल. हे असं खोटं बोलून, खोटं वागून स्वतःचं सांत्वन करून घेण्याची कला फार छान जमते तुला. बरं, हे सगळं माहीत असून सुद्धा खोटं वागणं सोडत नाहीस तू. सर मी असं म्हणालो कारण हे बिझनेस मॅगझिन खूप फेमस आहे. ह्यात फोटो आल्यानंतर आपल्या इनफ. नसलेलं ज्ञान पाजळू नकोस. या प्रोजेक्ट बद्दल काही समजलं का? आदितीने सांगितलं काय? नाही सर, मला काही माहित नाही कारण मला माहिती करून घ्यायचं नाहीये. नाहीच सांगणार. शेवटी माझी मुलगी आहे ती. थरली प्रोफेशनल. तिच्या पुढे हात जोडून उभा राहिलाच ना तरी सुद्धा सांगणार नाही तुला ती या प्रोजेक्ट बद्दल. सर तुमचा फोन वाजतो, महत्वाचा असेल. या पळत राहा सतत. सतत कारण शोधत राहा सत्यापासून दूर जाण्याची आणि तसाच जगत राहा खोटा. हा फुकटचा माज आहे ना, तुझ्याकडेच ठेव. एक लक्षात घे, आदिती एक दिवस विसरणार तुला आणि त्याची सुरुवात झालीच आहे. हे तिचं लाईफ आहे खरं तर. कळत कसं नाहीये तुला? अरे तिला मागे खेचतोयस तू. तू बघितलंस ना किती खुश दिसते या फोटोमध्ये. तिच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा अडथळा आहेस तू. अरे तिच्या नशिबात असूनही तिला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीयेत तुझ्यामुळे. का कळत नाहीये तुला हे? एक सल्ला आहे तुझ्यासाठी. तिनं तुला तिच्या आयुष्यातून बाजूला काढण्याआधी तूच बाजूला हो. थोडा त्रास कमी होईल. प्रेम आहे असं म्हणतोस ना तुझं, आणि मग का असं अडकवून ठेवलंस तिला? तू जो विचार करतोयस ना ते कधीही देऊ शकणार नाहीयेस तू तिला. आता तरी हा स्वार्थ सोड आणि तिचा विचार कर. सर हे सगळं सत्य नाहीये. हा सगळा तुमचा विचार आहे. हे तुम्ही तुमच्या. सर सॉरी सर, पण अविनाश सरांचं तुमच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम होतं. ते फोन करत होते तुम्हाला, पण तुमचा काहीच रिप्लाय नाही म्हणून मी बोलवायला आले. सायलेंट वरती होता फोन. महत्वाचं बोलणं चाललंय जयराम बरोबर, ते संपलं की येतो. ओके सर. या. सॉरी सर.